चला एक 10 RRB PO प्रीचे रिझल्ट्स लागले आणि जसे प्रीचे रिझल्ट्स लागले बऱ्याच जणांना रिझल्ट येणं अपेक्षित होतं, नाही आले. बऱ्याच जणांना रिझल्ट येणं अपेक्षित होतं, आले. बऱ्याच जणांना रिझल्ट येणं अपेक्षित नव्हतं, रिझल्ट तरी आले. नॉर्मलायझेशनचा परिणाम. आणि मग त्यानंतर ज्या लोकांना रिझल्ट येणं अपेक्षित नव्हतं आणि रिझल्ट आले, किंवा जे रिझल्ट येणं अपेक्षित नव्हतं होतं आणि तरी रिझल्ट नाही आले, या दोन कॅटेगरीतले लोक जे आहेत, म्हणजे अपेक्षित असताना आले यांना काही टेन्शन नाही, ऑलरेडी प्रिपेअर होते. पण अपेक्षित नसताना नाही आले आणि अपेक्षित नसताना रिझल्ट आले, या पद्धतीने. तर या दोन कॅटेगरीतले लोक थोडे कन्फ्यूज झाले. मग ज्यांचे रिझल्ट आले ऑफकोर्स पॉझिटिव्ह वाईब्स असतात की चला बाबा कुठला तरी रिझल्ट आलाय, आता मी लगेचच्या लगेच तयारीला लागतो. पण ज्यांचे रिझल्ट नाही आले यांच्यासाठी मग लास्ट टाइम एक 15 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओचं टायटल होतं बघा, RRB PO प्री फेल, आता पुढे काय. आणि मग त्यानंतर नॉर्मली असं म्हणतो ना आपण की जेव्हा थोडीशी भीती असेल मनामध्ये तेव्हा एखाद्याला जर थोडं चांगलं बोललं की त्याला जरा बरं वाटतं, बाबा आधार असल्यासारखं वाटतंय, चला आपल्यासोबत पण कुणीतरी आहे. आणि त्यावेळेस त्या भीतीमध्ये आपण चांगलं परफॉर्म करतो. मग त्यावेळेस असं झालं की बऱ्याच जणांना त्या एका डोसची मुळात गरजच होती आणि ऐन वेळेवर तो डोस मी दिला किंवा चला ठीक आहे आता RRB PO जरी आज झाला असेल तर क्लर्क जरी झालं होईल पुढे भविष्यात सांगू शकत नाही, पण ॲटलिस्ट SBI क्लर्क आहे, IBPS क्लर्क आहे, पुढे NICLची एक्झाम आहे, IBPS PO आहे, IBPS AFO आहे किंवा SO आहे, याच्यावर टार्गेटकडे अजून भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि मग त्यावेळेस मी एक 15 दिवसांचा स्टडी प्लॅन दिला होता की पुढचे 15 दिवस तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि असं 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 आणि अशी तयारी करा. आणि तो 15 दिवसांचा जो प्लॅन आहे तो 15 दिवसांचा प्लॅन आता ऑलमोस्ट संपला. म्हणून आजचा जो नेक्स्ट प्लॅन आहे हा घेऊन मी तुमच्या समोर येण्यासाठी या व्हिडिओमध्ये उभा आहे. तर माझं म्हणणं आहे की प्रॉपरली जरा पूर्ण फॉलो करा. मागच्या 15 दिवसामध्ये बऱ्याच जणांनी तो प्लॅन नाही फॉलो केला, बऱ्याच जणांनी म्हणल्यापेक्षा काही लोकांनी काही फॉलो केला नाही, असं होऊ शकतं. तर अशाही लोकांना अजूनही संधी आहे, अजूनही थोडं सुधरून घ्या, अजून स्वतःला वेळ द्या. कारण आता हा सप्टेंबर महिना चालू आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑलमोस्ट 4च महिने तुमच्या हातात या फायनान्शियल इयरचे. इन बिटवीन एक नवीन परवा दिवशी 3 दिवसापूर्वी आपल्या क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर मी येणारे CET बद्दल अपडेट टाकलं होतं की जे मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलं होतं की अर्ली फेब्रुवारीमध्ये किंवा अर्ली 2022 मध्ये येणारे CETचे अपडेट्स येतील किंवा येणारे CET लागू होईल. त्यावेळेस काय पिक्चर बदलेल त्याबद्दल अजून आपल्याला कोणालाही गेस करणं अवघड आहे. ठीक आहे, त्याबद्दल क्लास असेल किंवा तुम्ही असेल तुम्हाला आम्ही चांगलं गाईड करू, त्याबद्दल आम्ही तुम्हाला प्रिपेअर करू. पण मी म्हणतोय पुन्हा एकदा की आता जी अपॉर्च्युनिटी आहे त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करा आणि या अपॉर्च्युनिटीवर प्रॉपरली काम करा. याच वर्षी सिलेक्शन होऊ द्या, पुढच्या वर्षीची वाट बघूच नका. ठीक आहे, तर यावेळेसचे जे अपडेट आहे किंवा या व्हिडिओचे जे पॉईंट्स आहेत याच्याबद्दल मी तुमच्या समोर आज बोलायला आलोय. हा व्हिडिओ प्रॉपरली पूर्ण बघा. मागच्या वेळेस ज्यांनी फॉलो केला होता त्यांनी मला बरेच जणांनी रिव्ह्यू दिले, फीडबॅक दिले की आम्ही या पद्धतीने फॉलो केला आहे, अशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झाली. बिगिनर बॅच 3 असेल, इनफॅक्ट बिगिनर बॅच 4च्या पण काही लोकांनी ते प्रॉपरली फॉलो केला आणि त्याचे रिझल्ट दिसत आहेत. बिगिनर बॅचेसचे जे जुने लोक आहेत, बिगिनर बॅच 2 असेल, बिगिनर बॅच 1 असेल, जुने स्टुडंट्स असतील, यांनाही प्रॉपरली त्याने खूप फायदा झाला आहे आणि त्याचे प्रॉपरली रिव्ह्यूज माझ्यापर्यंत आहेत. ते मी आज तुमच्या समोर डिस्कस करणार आहे की त्यांचे काय रिव्ह्यूज आले त्या संदर्भात. तर ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स डिस्कस करणार आहे यावर एकदा चर्चा करून घेऊया. बघा या सेशनचा फ्लो कसा असेल. सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे आपलं स्टुडंट्स कॉर्नर असेल की विद्यार्थी काय म्हणतात की नेमकं सध्या मुलांच्या मनात काय चाललेलं आहे याच्याबद्दल आपण बोलूया, किंवा मला जे रिप्लाय किंवा मेसेज मुलांची येतात त्यावरून ओव्हरऑल मी काय कन्क्लुजन काढलं की मुलांच्या सध्या मनात चलबिचल काय. त्यानंतर तसं म्हणलं तर हा स्टुडंट कॉर्नरच जनरल बँकिंग की AFO, म्हणजे बऱ्याच जणांचं आज मी मुद्दामून सकाळी कोंगे सरांना या संदर्भात चर्चा केली होती की बाबा सर मला असं वाटतं की या विषयावर मला बोलणं फार आवश्यक आहे किंवा आपण या विषयावर थोडीशी चर्चा केली पाहिजे विद्यार्थ्यांसोबत. कारण रिसेंटली या संदर्भात मला बऱ्याच जणांचे मेसेज आले. पर्सनली काही लोकांचं म्हणणं होतं की सर आमचं चांगलं जनरल बँकिंगचा टच आहे. इनफॅक्ट एक अविनाश कोपरे नावाचा स्टुडंट आहे, अविनाश कोपरेची नेहमी
पर्सेंटाईल 90+ असतात, ऑलमोस्ट 95, 98, 99 पर्यंत पर्सेंटाईल असतात. त्याने मध्यंतरी फोन केला होता की सर बँक ऑफ महाराष्ट्राची ॲडव्हर्टिजमेंट आली आहे, तर तुम्हाला काय वाटतं, मी ॲग्रिकल्चरची तयारी करायला पाहिजे की जनरल बँकिंग सोबतच कंटिन्यू करायला पाहिजे. मी म्हटलं अरे जर तुझी मेन्सची एवढी चांगली तयारी आहे, तू प्रीता आरामात क्वालिफाय होतो, तर आता RRB PO प्रीला आहे, RRB क्लर्क प्रीला आहे, आणि मेन्सची पण चांगली तयारी, चांगले पर्सेंटाईल, तर ठीक आहे बाबा, तू ॲग्रिकल्चर साईड बाय साईड 2-3 तास दिले तर वाईट काय, कारण तू जोड वेळ आहे ना. जनरल बँकिंगची तयारी तू चांगली करून ठेवली, तो बेस तू बनवून ठेवलायस, तर मग अशा परिस्थितीमध्ये तू मेन्सची तयारी केली आहे, तर मग डायरेक्ट ॲग्रिकल्चरला 2-3 तास देणं काही वाईट नाही. तर त्या संदर्भात त्यालाही बोललो होतो. काही लोकांना मी स्पष्ट सांगितलं की जनरल बँकिंगच करा, ॲग्रिकल्चरच्या नादाला लागू नका. फार मोठ्या बँक ऑफ महाराष्ट्र 10-12 हजार जागा काढलेल्या आहेत, 1000-2000 जागा काढल्या असतात, मी म्हणलं असतं की चला ठीक आहे, सगळ्या ॲग्रिकल्चरवाल्यांनी ॲग्रिकल्चरच करा. पण 100 जागा आहेत. त्यानंतर AFOच्या रिक्रुटमेंट किती येतात IBPS SO मधून याबद्दलही माहीत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं, तरी मी तुम्हाला सपोर्ट केला असतं की नाही पूर्ण AFOच करा. पण जर ऑलरेडी मागच्या 3-4 महिन्यापासून आपण जनरल बँकिंग करतोय, चांगला बेस बनवलाय, तर मग अशा परिस्थितीमध्ये मनाची चलबिचल होऊ न देता ओव्हरऑल या विषयावर मी बोलणार आहे. त्यानंतर NRA CET अपडेट बद्दल बोलणार आहे. त्यानंतर अपकमिंग ॲडव्हर्टिजमेंट ज्या आहेत, ज्या नवीन येणाऱ्या ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. IBPS क्लर्कची एक्झाम पोस्टपोन झाली. त्यानंतर IBPS POची ॲडव्हर्टिजमेंट आजपर्यंत येणं अपेक्षित होतं. कशामुळे IBPS POची ॲडव्हर्टिजमेंट येईना, मागच्या वेळेस जो स्टडी प्लॅन दिला होता 15 दिवसांचा, त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज काय होते आणि या पुढच्या 15 दिवसात आम्ही कशाची तयारी करावी याबद्दल, तो ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची जी आहे सगळ्या पॉईंट्स डिस्कशन जे हे टप्प्याटप्प्याने होईल. सगळ्यात पहिले मन की बात, तुमच्या मनात सध्या काय चाललंय स्टुडंट्स कॉर्नरमधून ते एकदा जाणून घेऊया. स्टुडंट्स कॉर्नरमधून ते एकदा प्रॉपरली जाणून घेऊया. बघा, स्टुडंट्स कॉर्नरमध्ये पहिला मुद्दा आहे, काही लोकांचा अजूनही त्या मुद्द्यावर आहे किंवा अटेम्प्ट तर होतच नाहीयेत. अजूनही काही लोक इथं अडकून आहेत की अजूनही आमची ऑनलाईन टेस्टमध्ये अटेम्प्ट होईना. ऑफलाईन तर प्रॅक्टिस करतोय तरी पण ऑनलाईन टेस्टमध्ये अटेम्प्ट होईना, असं काही लोकांचं मत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे अटेम्प्ट होतात पण ॲक्युरसी नाही. ॲक्युरसी किती मॅटर करते, मला वाटतं हे RRBच्या एक्झाममध्ये क्लर्क आणि त्यातल्या त्यात क्लर्कमध्ये असे कमीत कमी आपले मला वाटतं एक 5-6 मुलांचे मेसेज आहेत मला, 5-6 मुलांचे 36 अटेम्प्ट क्वांटमध्ये 40 मार्क. मी स्पेशली क्वांटमध्ये 40 मार्क मिळाल्याबद्दल बोलतोय. 38 अटेम्प्ट 40 मार्क, 37 अटेम्प्ट 40 मार्क. आणि तसं ओव्हरऑल बोलायचं जर झालं तर 41 अटेम्प्ट आणि 71 मार्क, म्हणजे डायरेक्ट 30 मार्कांचा फायदा. 78 अटेम्प्ट 67 मार्क. समजू शकतो ॲक्युरसी मेंटेन नसेल झाली, पण ॲक्युरसी मेंटेन झाल्यावर 30 अटेम्प्ट वाढतात. आणि हे मी काय आज तुमच्या समोर बोलत नाही, हे मी तुम्हाला आजपर्यंत नेहमी सांगत आलोय की RRBच्या एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन असंच होतं. ठीक आहे, यावर्षी अनएक्सपेक्टेडच होतं, म्हणजे यावर्षी लईच प्रमाणात झालं, पण RRBच्या एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन खूप प्रमाणात होतं यावेळेस. याबद्दल मी अगोदरही यापूर्वी तुम्हाला बोललेलो आहे, असं नाही की पहिल्यांदा बोलतोय. त्यामुळे ॲक्युरसी ही खूप मॅटर करते, फक्त आणि फक्त अटेम्प्ट होऊनही चालत नाही. पण तरी टेन्शन घेऊ नका. काही विद्यार्थ्यांचं हे म्हणणं आहे की आमची ॲक्युरसी होते, अटेम्प्ट होत आहेत पण ॲक्युरसी मेंटेन राहत नाही. सगळ्या गोष्टीवर चर्चा करू. काही लोकांचं म्हणणं आहे ॲक्युरसी मेंटेन राहते, अटेम्प्ट पण होतात, पण ऑनलाईन टेस्ट द्यायला गेलं की फार टेन्शन येतं. हे काही लोकांचे अजूनही काही लिमिटेड लोकांचे रिव्ह्यूज आहेत. हे जे आहेत ना, हे कमी लोकांचा प्रश्न आहे, पण हा प्रश्न आहे अजूनही काही लोकांच्या मनात, हा प्रश्न आहे. याला म्हणून मी म्हणेल की ऑनलाईन टेस्टचा फोबिया. काही लोकांमध्ये अजूनही ऑनलाईन टेस्टचा तो फोबिया आहे, त्याच्यामुळे हे असं होतंय. त्यानंतर प्रीचे रिझल्ट्स नाही. काही लोकांचं हे पण म्हणणं आहे सर आमचा प्रीचा रिझल्ट नाही येत, आम्ही मेन्सची तयारी करावी की नाही करावी, तुम्हाला काय वाटतं? जरी आमचे प्रीचे रिझल्ट नाही आले तर आम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजे का, आम्हाला वाटतं की नाही करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे तुमचं थोडंसं मत सांगा. असे काही लोकांचे मेसेजेस आहेत या आठवड्यामध्ये. नवीन बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी GA करावे का? आता हे बिगिनर बॅच 5 आणि बिगिनर बॅच 6 या मुलांचा हा रिव्ह्यू आहे मुळात. किंवा एखादा नवीन जेव्हा बँकिंगचा ॲस्पायरंट असतो किंवा बिगिनर स्टुडंट असतो
त्यालाही थोडं वाटतं की यार मी बिगिनर एकदम, मी GA करावं की नाही करावं, मला तर लगेच इमिडिएटली कुठली प्री द्यायला भेटणार नाही, मग अशा मेन्स द्यायला भेटणार नाही, मग अशा केसमध्ये मी आतापासून GA चालू करू का. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की बघा कमर्शियलच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, किंवा काही लोकांचं म्हणणं आहे कन्सेप्ट क्लिअर आहे पण तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. वर्ड प्रॉब्लेम सोडवायला गेलो की कुठेतरी एक कन्सेप्टमध्ये गाडी अडकते, कधीतरी इक्वेशन बनवता येत नाही, किंवा तुम्ही सांगितलं की बाबा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि याची अशी मेथड आहे, मग तेवढं पुरतं लक्षात येतं. तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा मस्त वाटतं की अरे हा चला ठीक आहे भाऊ, आता मला ना मस्त जमायला लागलंय. पण जसं घरी आलो किंवा घरी प्रॅक्टिस करायला क्वेश्चन घेतले किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये घ्यायला गेलो की कॉन्फिडन्स राहत नाही की यार कमर्शियल जमेल की नाही जमेल. याचंही कारण मी तुम्हाला सांगतो. बघा अटेम्प्ट होत नाहीत आणि ॲक्युरसी मेंटेन राहत नाही. याच्याबद्दल मी नंतर पुढे स्टडी प्लॅनमध्ये बोलतो की स्टडी प्लॅनमध्ये जेव्हा मी तुम्हाला देईल त्यावेळेस मी तुम्हाला बोलेल. सगळ्यात पहिल्यांदा बोलतो मी ऑनलाईन टेस्टमध्ये स्कोअर होत नाही. हे बघा ऑनलाईन टेस्टमध्ये स्कोअर न होण्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे की तुम्हाला ऑनलाईन टेस्टची अजूनही भीती वाटते, अजूनही तुम्ही ऑनलाईन टेस्टला IBPSच्या परीक्षा आहेत असं ट्रीट करताय. मी आतापर्यंत खूपदा तुम्हाला बोललोय की बाबांनो ऑनलाईन टेस्ट ज्या आहेत ना या प्रॅक्टिससाठी आहेत रे, या काही IBPSच्या परीक्षा नाही आहेत. ऑलिव्ह बोर्ड म्हणजे IBPS नाही आहे, बँकर्स अड्डा म्हणजे IBPS नाही आहे, प्रॅक्टिस मॉक म्हणजे IBPS नाही आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही XYZ प्लॅटफॉर्मच्या टेस्ट देतो, त्याच्यावर आम्हाला DI अजिबातच कळत नाही. मी RRB PO मेन्सच्या गायडन्समध्ये बोललो होतो. एक ऑनलाईन पोर्टल आहे ज्यांची DI आम्हाला अजिबात जमत नाही. मग याचा अर्थ असा आहे का की जर तुम्हाला त्यातले DI जमत नाही म्हणले IBPSची परीक्षा तुम्ही देणं सोडून द्यायला पाहिजे? अरे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी एक्स्ट्रीम डिफिकल्टी लेवल ठेवली आहे. मी तर म्हणतोय काय माहितीये का की ज्याने हे प्रश्न बनवले त्याला मी एखादा DI देतो आणि त्याला म्हणतो हा सोडव, त्याला पण नाही जमणार. त्यामुळं ऐन वेळेवर एखादी गोष्ट जमत नाही डझंट मीन की तुम्ही ती परीक्षा देण्यासाठी एलिजिबल नाही आहेत किंवा तुम्ही एवढे कॅपेबल नाही आहेत. तो प्रॅक्टिसचा भाग आहे. मी काय म्हणतोय उलट नाही जमायला पाहिजे, नाही जमलं ना ठीक आहे हरकत नाही, मग मी टेस्ट संपल्यानंतर प्रॉपरली सॉल्व्ह करून घेईल आणि मला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असं ॲझ्युम करून पुढे जाईल ना. मी त्याला नेगेटिव्ह कशाला घेईल? कारण ऑनलाईन टेस्ट मी कशासाठी देतो? ऑनलाईन टेस्ट मी प्रॅक्टिससाठी देतो. आणि प्रॅक्टिस म्हणजे काय, तर मला त्या टाईपचे क्वेश्चन जमावेत परीक्षेत आल्यानंतर, आता नाही, परीक्षेत आल्यानंतर मला त्या टाईपचे क्वेश्चन जमावे यासाठी मी ऑनलाईन टेस्ट देतो. त्यामुळं पहिल्यांदा कमीत कमी 10 ऑनलाईन टेस्ट द्या. आशा द्या की या टेस्ट म्हणजे तुमची काय म्हणता येईल त्याला नेट प्रॅक्टिस आहे. नेट प्रॅक्टिस असते ना की ॲक्च्युअल जेव्हा मॅच चालू होते किंवा एखादा देश दुसऱ्या देशात जातो राहायला टेस्ट खेळायला किंवा T20 खेळायला किंवा वन डे खेळायला. सपोज आता इंडियाचा टूर ऑस्ट्रेलियामध्ये होता किंवा इंडियाचा टूर इंग्लंडमध्ये होता रिसेंटली, तर इंडियाला पहिल्यांदा गेल्यानंतर इमिडिएटली लगेच डायरेक्ट T20 किंवा डायरेक्ट टेस्ट किंवा डायरेक्ट वन डे खेळायला मिळत नाही. पहिल्यांदा काय असतं की तिथल्या एन्व्हायरमेंट सोबत तुम्हाला सूट होण्यासाठी त्यांच्यासोबत त्या इंग्लंडची टीम जी त्यांची नाही त्याच्यापेक्षा खालची लेवलची टीम त्यांच्यासोबत एक प्रॅक्टिस मॅच खेळावी लागते. मग त्या प्रॅक्टिस मॅच मध्ये काय होतं की तिथलं ग्राउंड कसं आहे, तिथलं एन्व्हायरमेंट आपल्याला सूट होतं का, त्यानंतर ओव्हरऑल तिथलं नेमकं पिच कसं आहे याच्याबद्दल अंदाज येतो. बॅटिंग पिच आहे की बॉलिंग पिच आहे, रन्स भरपूर स्कोर होऊ शकतात का, बॉल कुठल्या ठिकाणी स्पिन होतो, दुपारनंतर दव पडतात का. तर या गोष्टींचा अंदाज येण्यासाठी ना प्रॅक्टिस मॅचेस असतात. तिथं नेट प्रॅक्टिस पण असते. जेव्हा ऍक्च्युअल मॅचच्या अगोदर जाण्यासाठी तुम्ही पाहता की न्यूजपेपरला पण आपण वाचतो की धोनीने खूप नेट प्रॅक्टिस केली, नेट प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने असं केलं तसं केलं. तर ही जी नेट प्रॅक्टिस आहे ना त्या म्हणजे ऑनलाईन टेस्ट आहे. ऑनलाईन टेस्ट म्हणजे ऍक्च्युअल मॅच नव्हे. तुम्ही बघितलं की RRBच्या एक्झाम जे झाल्या, RRBची प्री असेल, RRBची POची प्री असेल, कर्ची प्री असेल, दोन्ही एक्झाम मध्ये IBPSचा जो पॅटर्न होता आणि अड्डाचा किंवा बाकी कुठल्या ऑनलाईन टेस्टचा पॅटर्न असेल तर तो काय 100% सेम नसतो.
तो बऱ्यापैकी सेम असतो, पण इट डझंट मीन की इनफॅक्ट डिफिकल्टी लेवल तर कुठल्या कुठं असते, ऍक्च्युअल एक्झामची डिफिकल्टी यांच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी असते, याचा तुम्हाला अंदाजही मागच्या एक्झाम मध्ये आलाय. त्याचा अंदाज जुने विद्यार्थी नेहमी घेत आहे. त्यामुळं प्लीज ऑनलाईन टेस्टला लई पर्सनली घेऊ नका. हे काय म्हणलं की ऑनलाईन टेस्ट या प्रॅक्टिससाठी आहे आणि आपण त्या प्रॅक्टिससाठी म्हणूनच यूज करूयात. ठीक आहे, त्यामुळे ऑनलाईन टेस्टला टेन्शन घेऊ नका. ऑनलाईन टेस्टच्या मी म्हणेल माझा आहे का, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर, तुमचं कुठेही नुकसान होणार नाही. पूर्ण विश्वास ठेवा. 10 टेस्ट जे आहेत, पहिल्या 10 प्रीच्या टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही क्वांटानी एलआर सोडवणार आहे, 20-20 मिनिटं द्या. जे प्रश्न तुम्हाला जमतात ते सोडवा, जे नाही जमत ते स्किप करा. 20-20 मिनिटं देऊन आणि पहिल्या 10 टेस्ट निव्वळ नेट प्रॅक्टिस आहे म्हणून सांगा. आणि त्या 10च्या 10 टेस्ट ज्या आहेत त्यांचे सरळ स्कोर मला सेंड करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. मला रात्री 12-1 वाजता जरी वेळ मिळाला तरी मी तुम्हाला रिप्लाय करतो. बिंदास तुम्हाला, तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही जर बिगिनर असाल, तुमच्या ऑनलाईन टेस्टमध्ये स्कोर येत नसतील तर जो येतोय तुम्हाला पाठवा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. पर्सनली तुम्हाला व्हॉट्सअप करा, टेलिग्रामला करू नका, टेलिग्रामला फार खिचडी असते. व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो की नेमका प्रॉब्लेम काय येतोय. आणि एकदा 10 ऑनलाईन टेस्ट झाल्या की मग नंतर आपण पुढे या विषयावर बोलूया. तर पुढच्या 15 दिवसामध्ये 10 ऑनलाईन टेस्ट जे आहेत, कधी कुणी ज्यांनी मागच्या आठवड्याचा पूर्ण प्लॅन फॉलो केला त्यांनी हे करा. पुढे मी स्टडी प्लॅन मध्ये या विषयावर बोलतो. फक्त ऑनलाईन टेस्टमध्ये स्कोर येत नाही किंवा फोबिया आहे, हा ज्या लोकांचा इश्यू आहे त्यांना मी सांगतोय की 10 टेस्ट या नेट प्रॅक्टिस म्हणून करा, नंतर मग आपण पुढे बघूया. इनफॅक्ट मी काय म्हणेल बघा, मी काय म्हणतोय, नॉर्मली आज जर तुम्ही टेस्ट बघितल्या ना, तर तुम्ही आजपर्यंत एकही ऑनलाईन टेस्ट दिली नसेल तर मी म्हणेल तुम्ही टेक्स्टबुक पासून चालू करा. टेक्स्टबुकच्या टेस्ट परचेस करा. टेक्स्टबुकच्या टेस्ट ना कंपॅरेटिव्हली सोप्या आहे, तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल. 8-10 टेस्ट तुम्ही द्या, 4-5 मित्र मिळून घ्या, 4-5 मित्र मिळून घ्या आणि टेक्स्टबुकच्या टेस्ट द्या. टेक्स्टबुकच्या टेस्ट कंपॅरेटिव्हली सोप्या आहेत, थोडा कॉन्फिडन्स वाढेल. मग नंतर तुम्ही डिफिकल्ट प्लॅटफॉर्मवर स्वतःला शिफ्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी रिकमेंड करतो बिंदास द्या. जर तुम्ही बिगिनर असाल तर, जर तुम्ही ऑलरेडी टेस्ट देणं खूप दिवसांपासून देत असाल पण स्कोर येत नाही तर तुम्ही कुठल्याही ज्या पण टेस्ट आहेत तुमच्याकडे त्या टेस्ट देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा कन्सर्न आहे प्रीचे रिझल्ट नाही आहेत तरी मेन्सची तयारी करावी का. बघा, तुम्ही ऑफलाईन प्रॅक्टिस करता, हो करतो, त्याच्यामध्ये तुम्ही जी प्रॅक्टिस करता ते सगळे क्वेश्चन तुम्हाला जमतात का. सगळे म्हणल्यापेक्षा मी म्हणेल नॉन कमर्शियलचे पूर्ण, रिझनिंग पूर्ण, इंग्लिश बऱ्यापैकी आणि कमर्शियलचे 10 प्रश्न सोडवले तर 5-6 जमतात. जर असं होत असेल तर मी म्हणेल तुम्ही बिनधास्त प्रीची तयारी करतायत, रिझल्ट जरी नसतील तरी मेन्सची तयारी चालू केली पाहिजे. पुन्हा सांगतो, कुठले विद्यार्थी ज्यांना नॉन कमर्शियल पूर्ण जमतं, कन्सेप्टमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कमर्शियल सॉल्व्ह करायला घेतलं की 10 पैकी 5 ते 6 प्रश्न आरामात जमतात. ओके, त्यानंतर रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग पूर्णच्या पूर्ण जमतं. ओके, भलेही थोडासा वेळ लागतोय पण तो वेळ प्रॅक्टिसने इम्प्रूव्ह करता येतो. ऑनलाईन टेस्ट द्यायला लागला की तो टाइम आपोआप कमी होऊन जाईल. जर अशी परिस्थिती तुमची असेल तर मी म्हणेल हळूहळू का होत नाही, मेन्सच्या तयारीकडे चालू करा. RRB PO प्रीचा रिझल्ट येण्याच्या आय गेस एक 8-10 दिवस अगोदर, 8-10 दिवस अगोदर सहज मी रॅन्डमली मेन्सच्या मुलांसोबत बोलत होतो. थोडंसं मेन्सच्या मुलांना थोडं डिस्कस करत होतो की बाबांनो तुम्ही सध्या काय करतायत, कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालली आहे. रॅन्डमली जसं मी मेन्सच्या मुलांना बोलतो त्या हिशोबाने मेन्सच्या मुलांसोबत थोडंसं कॉल करून मेसेज करून बोलत होतो. त्यात एक मुलगी होती, तिचं म्हणणं होतं सर मला असं वाटतं ना माझी प्रीची रिझल्टच येणार नाही, तर मला वाटतं की मी मेन्सची तयारी नाही करायला पाहिजे. मी तुला थोडंसं म्हटलं अरे ठीक आहे, तुला वाटतं ना नाही येणार ठीक आहे, पण मी तुझे स्कोर ऑब्झर्व केलेत, मला वाटतं की तुझी प्रीचे रिझल्ट येतील, तू काय कर, येऊ न येऊ तू तुझी मेन्सची थोडी का होत नाही तयारी चालू ठेव, थोडी तयारी. त्या 8-10 दिवसामध्ये तिनं त्या ग्रुपवर थोडीशी ऍक्टिव्ह झाली आणि अचानक RRB प्रीचे रिझल्ट आले आणि तिचा पण रिझल्ट त्याच्यामध्ये होता. ऐन वेळेवर रिझल्ट आल्यानंतर तुम्ही किती परेशान होता. आज RRB POच्या मेन्सचा जो ग्रुप, मेन्सचा व्हिडिओ टाकला जो गायडन्सचा शेवटचे 13 दिवस, त्यातही मी बोललो की ऐन वेळेवर अचानक प्रीचे रिझल्ट आले तर पुढच्या 15-20 दिवसामध्ये, 25 दिवसामध्ये, महिन्याभरात पण मेन्सची तयारी होणार नाही. इनफॅक्ट
कालचाच विषय, शेंद्राला धनश्री नावाची मुलगी आली होती, ती सोबतही बोलताना अगोदर 2-3 जणांसोबत बोलतानाही मी म्हणलो, तो विवेक सोबत बोलतानाही म्हणलं, अरे यार आपले ना, म्हणजे मला आज असं वाटतं, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की आज आपले ना कंपॅरेटिव्हली प्रीचे रिझल्ट्स ज्यांचे येतील, मला वाटतं कन्फर्म ते मेन्स पास होतील. कारण मेन्सची मागच्या काही दिवसापासून खूप आपण चांगली तयारी करून घेतली आहे. बॅच असेल, डेली टास्क असेल, ऑनलाईन टेस्ट असेल, त्याचे अनालिसिस असेल, रिव्ह्यूज असतील, फीडबॅक असतील. त्यामुळे मला वाटतं ना यावेळेस आपले थोडेसे प्रीचे रिझल्ट आहेत ना, ते कुठेतरी कंपॅरेटिव्हली अपेक्षेप्रमाणे नाही आले राव. प्रीचे रिझल्ट म्हणजे जे लोक मेन्सची तयारी करत होते ना, त्यातले पण बरेच जण प्रीला फेल झाले. ठीक आहे, आता तसं होणारच आहे ऑफकोर्स. मला वाटतं की एक पीओ क्रॅकरमध्ये अराउंड 100-110 लोक आहेत. 100-110 लोकांपैकी आय गेस मेन्स ॲस्पायरंट्स ओनलीमध्ये पण एक 350-400 लोक आहेत. तर त्या दोन्हीमध्ये अराउंड एक आय गेस एक 40% लोकांचे रिझल्ट आहेत, 60% लोकांचे रिझल्ट नाही आहेत. पण एका पर्टिक्युलर ग्रुपमधून 40% विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत. एवढं असूनही माझं म्हणणं नाही, अजून यायला पाहिजे होते, अजून प्रीचे रिझल्ट पाहिजे होते यांचे. आणि यांची प्रीचे रिझल्ट आले असे तुम्ही गॅरंटीने सांगतो, आजही सांगतो, ज्या लोकांचे प्रीचे रिझल्ट आलेत कन्फर्म यातले मॅक्सिमम लोक फार बोटावर मोजणारे एवढे लोक आहेत की जे फेल होतील. मॅक्सिमम लोक पास होणार आहेत. का? कारण की मी स्पष्ट सांगतो की यांच्या प्रीपेक्षा मेन्सची तयारी यांची खूप जास्त झाली आहे. इनफॅक्ट मी म्हणेल की तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करा, त्यांना विचारा की खरे बाबांनो, खरंच तुमचं हे सर जे म्हणताय ते खरं आहे का? कारण की मागच्या 3-4 महिन्यापासून रेग्युलरली हे सगळं चाललंय प्रॉपरली. आता अनफॉर्च्युनेटली RRB POच्या दिवशी, RRB क्लर्कच्या दिवशी आपण म्हणतो ना यार एखादा दिवस नशिबातच नव्हता, आजचा दिवस लयच बेकार होता राव. तसं काहीतरी अनफॉर्च्युनेटली तुमच्या त्या दिवशी तुमच्यासोबत झालं, किंवा एखाद्या पझलमध्ये अडकलो राव, 5 मिनिटं त्यात गेले, किंवा एखाद्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये अडकलो, 5 मिनिटं यात गेले, नंबर सिरीजमध्ये अटेम्प्ट कमी झाले, किंवा एक पझल बसवलं होतं कम्प्लीट रॉंग झालं. त्यामुळं त्या दिवशी पर्टिक्युलर डेला तुमच्यासोबत काही वाईट घडलं, किंवा तो दिवस तुमच्या नावाचा नव्हता म्हणून तुमच्यासोबत काहीतरी झालं. अदरवाईज डेफिनेटली तुम्ही कधी पण पास होऊ शकतात. आजही SBI क्लर्कमध्ये तुमचं असंच होणार आहे, अनएक्सपेक्टेड रिझल्ट येतील. त्यामुळं मी म्हणेल ज्यांची थोडी कन्सेप्च्युअली चांगली तयारी आहे, थोडी कन्सेप्च्युअली म्हणतोय, भले प्रॅक्टिस कमी असेल पण कन्सेप्च्युअली चांगली तयारी आहे, अशा लोकांनी मेन्सची तयारी करणं आतापासून चालू केलं पाहिजे. मेन्सच्या विद्यार्थ्यांनी, नवीन बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी GA करावं का? GA मध्ये 3 पार्ट आहेत. GA मध्ये जे 3 पार्ट आहेत त्यातलं एक स्टॅटिक, त्यानंतर बँकिंग आणि करंट, हा 3 पार्ट आहे. मी म्हणेल तुम्ही करंट अजिबात सध्या करू नका, तुम्ही स्टॅटिक आणि बँकिंग मात्र डेफिनेटली करा. अक्षय सर नवीन बॅचमध्ये GA शिकवतात. अराउंड नवीन बॅच चालू झाली की महिनाभर त्यांचा सिलेबस चालतो. मी म्हणेल महिनाभर तेवढाही क्वांटचा आणि रिजनिंगचा फार मोठा होमवर्क नसतो. तर पहिल्या महिन्याभरात ना तुम्ही हे 2 सब्जेक्ट शिकून घ्या, 2 सब टॉपिक शिकून घ्या. करंटला पुढच्या 1 महिन्यानंतर आपण बॅचेस तशा डिझाईन करतोय इनफॅक्ट की 1 महिन्यानंतर अक्षय सर तुमच्या बॅचला नसतील. सो दॅट काय होईल, तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला क्वांट रिजनिंग इंग्लिशवर देता येईल, आणि मग त्या पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण क्वांट रिजनिंग इंग्लिश होईल, आणि मग पुन्हा GA वर येईल. म्हणजे सध्या मी काय म्हणेल, तुम्ही नवीन बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी स्टॅटिक आणि बँकिंग करा, करंटच्या नादाला सध्या लागू नका. करंटचा पार्ट अक्षय सर एका महिन्यात तुम्हाला पूर्ण 6-8 महिने कंप्लीट करून देतात. त्यामुळं या नादाला जास्त लागू नका, स्टॅटिक बँकिंग करून ठेवा आणि जास्तीत जास्त वेळ क्वांट रिजनिंगलाच द्या, क्वांट रिजनिंग इंग्लिशलाच जास्तीत जास्त वेळ द्या. GA ला खूप जास्त टाइम देऊ नका. सरांचे लेक्चर आणि त्यानंतर 1 तासाचं रिव्हिजन, बस असे 2 तास GA ला द्या, बाकी GA ला वेळ देऊ नका. उरले मॅक्सिमम टाइम बॅचेस आणि ऑनलाईन आणि बॅचेसचा होमवर्क. तुम्ही जेवढा जास्त होमवर्क करणार, तुम्ही जेवढं जास्त, मागच्या काही दिवसापासून मी हे रिअलाइज करतोय ऑनलाईन बॅचेसमध्ये थोडासा हा काही लोकांचा इश्यू आहे. काय म्हणतो, अरे होमवर्क झाला का? पोरं म्हणतात हो सर झाला होमवर्क, कसं वाटतंय? छान वाटतंय. तर हे काही लोकांचा हा ड्रॉबॅक मागच्या काही दिवसांपासून आहे. त्यामुळं थोडंसं होमवर्कवर लक्ष द्या, कारण होमवर्क हीच अल्टिमेटली प्रॅक्टिस आहे. ऑफलाईन बॅचचं सिक्रेटच ते की होमवर्क, तिथं आम्ही जास्तीत जास्त रेटून होमवर्क करून घेतो. त्यामुळं 1.5, 2, 2.5, 3 महिन्यामध्ये विद्यार्थी प्रॉपर प्रिपेअर होतो. ठीक आहे. तर GA नवीन विद्यार्थ्यांनी असं करा.
कमर्शियलमध्ये कॉन्फिडन्स राहत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. बघा, कमर्शियलमध्ये कॉन्फिडन्स राहत नाही. मागच्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला एक स्टडी प्लॅन दिला होता. त्या स्टडी प्लॅनमध्ये थोडासा कमर्शियलचा मी प्लॅन नव्हता दिला. म्हणजे मी म्हणलं होतं की बाबा ठीक आहे, तुम्हाला जे जमेल ते करा, किंवा ओव्हरऑल तो प्लॅन देताना मी थोडंसं कमर्शियलबद्दल थोडंसं मागे होतो. आता मी काय म्हणेल, हे पुढचे 15 दिवस मला पूर्ण कमर्शियलवर फोकस करायचा आहे. आता कॉन्फिडन्स का राहत नाही माहिती आहे का? कारण तुमचा एक प्रॉब्लेम आहे. तो कसा? तुम्ही काय करतात बघा, तुम्ही काय करतात मी सांगतो. तुम्ही काय करतात, समजा मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला, टाइम एंड वर्कचा एक क्वेश्चन दिला की एला एक काम करायला 15 दिवस लागतात, बीला तेच काम करायला 20 दिवस लागतात, सांगा दोघांना मिळून किती दिवस लागतील. असा एक प्रश्न दिला, असा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवला, तुम्हाला कळला तो प्रश्न. आणि त्या टाईपचे मी तुम्हाला 10 प्रश्न दिले. तुम्ही म्हणणार आता त्या टाईपचे क्वेश्चन अर्ध्या रात्री येऊ द्या, प्रॉब्लेम नाही. पण मी जर तसा क्वेश्चन शिकवला आणि थोडीशी भाषा बदलली, मी जर म्हणलं याला एक काम करायला 15 दिवस लागतात आणि बीला तेच काम करायला त्याच्यापेक्षा 5 दिवस एक्स्ट्रा लागतात, किंवा ए ची इफिशियन्सी आणि बी च्या इफिशियन्सीचा जो रेशो आहे हा 3:4 आहे, लगेच तुम्ही गाळ पाठवून जाताल. मग बी चे दिवस कसे काढू? अरे ए ची इफिशियन्सी आणि बी च्या इफिशियन्सीचा रेशो 3:4 आहे, तर त्यांच्या डेजचा रेशो उलटा म्हणजे 4:3 होईल. हो, मग याच्यावरून ए चे दिवस माहिती, बी चे दिवस. सांगण्याचा उद्देश असा आहे की थोडंसं एका स्क्रिप्टमध्ये क्वेश्चन आले की तुम्हाला जमतात, स्क्रिप्टच्या बाहेर गेले की क्वेश्चन जमत नाही. आणि हे मी म्हणेल की तुमचा ड्रॉबॅक आहे, हे फेल्युअर आहे. जर मी तुम्हाला असं 10 क्वेश्चन शिकवले एका टाईपचे आणि तुमच्याकडून तेवढे सॉल्व्ह करून घेते, तुम्हाला तेवढ्या पुरतं चांगलं वाटेल, पण तुम्ही परमनंटली त्यासाठी प्रिपेअर होणार नाहीत. म्हणून स्पष्ट सांगतोय की थोडंसं मल्टीटास्किंग व्हा. थोडंसं तुम्हाला एक्झामला जायच्या अगोदर पण मी IBP SBI क्लर्कच्या एक्झामला जायच्या अगोदर पण सांगितलं, थोडं अनप्रेडिक्टेबल व्हा. असं एकदम ठरवून ठेवू नका मनात की असं असतं असं असतं असं असतं. मी रोज मेन्सच्या बॅचमध्ये शेवटचे 15 मिनिटं 10 कमर्शियलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. रोज 2 तासांचं माझं लेक्चर असतं, पावणे 2 तास मी शिकवतो, शेवटचे 15 मिनिटं कमर्शियलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. आणि ते पण माझे क्वेश्चन नसतात, ऑनलाईन टेस्टचे क्वेश्चन असतात. मागच्या 10 दिवसापासून ही कन्सिस्टंट ऍक्टिव्हिटी आमची चालू आहे. आजपर्यंत 10 दिवसामध्ये मेन्सच्या बॅचच्या मुलांना विचारा, सिंगल प्रश्न चुकला नाही. कमर्शियलमध्ये जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवले, एकही प्रश्न चुकला नाही. कुठल्याही प्रश्न मला काय माझ्यातले नव्हते, सगळे टेस्ट मधले क्वेश्चन होते. लाईव्ह टेस्ट देतो. मुलांनी म्हणलं SBI PO SBI PO, मुलांनी म्हणलं IDBI IBPS क्लर्क IBPS क्लर्क, SBI क्लर्क SBI क्लर्क. आता त्या दिवशी NICL असिस्टंट दिली, NICL AO दिली. सिंगल प्रश्न चुकू दिला नाही. कारण कमर्शियलमध्ये खूप जास्त पद्धतीने तुमची ॲक्युरसी मेंटेन राहते. फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग मला कसं जमतं सर, तुम्ही मास्तर आहे. अरे उलट दादांनो, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करू शकता, कारण मला वेळच कुठे प्रॅक्टिस करायला. मी फक्त एवढं ठरवून टाकलं की एखादा प्रश्न नाही जमला ना, नाही जमणार, सोडून देईल. पण ज्या प्रश्न माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे ना, एकदा मी त्याला वाचलं आणि समजला की मग डेफिनेटली क्वेश्चन सॉल्व्ह होईल. हा, याच्यामध्ये काही लोकांचा हा एक प्रॉब्लेम आहे की इक्वेशन बनवता येत नाही. तर मी म्हणेल नंबर सिस्टीमवर एकदा प्रॉपर रिव्हिजन करून घ्या. इक्वेशन बनवण्याची सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशनवर एकदा रिव्हिजन करा, डेफिनेटली तुम्हाला जमेल, काही टेन्शन घेऊ नका. आणि थोडंसं मल्टीटास्किंग व्हा. रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करायला शिका. रॅन्डम क्वेश्चन म्हणजे कसं की आज मी 10 क्वेश्चन हे सॉल्व्ह केले, उद्या मी वेगळ्याच टाईपचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करेल. त्यासाठी मी तुम्हाला काय करतोय, सोमवारपासून म्हणजे उद्यापासून डेली 10 क्वेश्चनची PDF देतोय. मागच्या वेळेस जी आपण कमर्शियल मॅथची ऍक्टिव्हिटी चालू केली होती ना, ती ऍक्टिव्हिटी आपण आता पुन्हा रिझ्यूम करू. कारण पुढचे काही दिवस कुठली परीक्षा नाही आहे. तर आपण म्हणतो ना की द मोर यू स्वीट इन द पीस, द लेस यू ब्लीड इन द वॉर. म्हणजे शांततेच्या काळात जरा थोडंसं आता घामगाळा, म्हणजे नंतर कमी रक्त सांडावं लागेल. तर त्या हिशोबाने पुढचे काही दिवस जे आहेत, ज्या आपले विकनेसेस आहेत, या विकनेसेसवर काम करूया. उद्यापासून कमर्शियल मॅथ्स ऍक्टिव्हिटी जी आहेत ही पुन्हा रिझ्यूम करूया. ठीक आहे. तर या मुद्द्यावर झालं. हे 2 मुद्दे आपले बाकी आहेत, याला पुढे बोलतो. अटेम्प्ट होत नाही पण, आणि अटेम्प्ट होत पण ॲक्युरसी राहत नाही. यासाठी थोडीशी प्रॅक्टिस अजून वाढवावी लागेल. तर मी म्हणेल ज्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, अजून पुन्हा सांगतोय की हा जो RRB PO प्री फेल, आता पुढे काय, हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा.
या लोकांनी काय करायचे, RRB PO प्रीफेल, RRB PO प्रीफेल, पुढे काय, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. कसं हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे आणि 15 दिवस माझ्यावर विश्वास ठेवा, डेफिनेटली तुमची अटेम्प्ट आणि ॲक्युरसी दोन्ही वाढेल. नाही वाटलं तर जबाबदार मी असेल, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर पुन्हा एकदा स्टेटमेंट रिपीट करतोय. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हा मुद्दा सध्या ट्रेंडिंग आहे आणि हा मुद्दा ट्रेंडिंग कशामुळे झाला, ती बँक ऑफ महाराष्ट्राची 100 जागांची ऍड आली आणि हा मुद्दा ट्रेंडिंग झाला. 100 जागांची बँक ऑफ महाराष्ट्र. सर ते काय तुम्ही 100 म्हणताय राव, लय वाईट वाटतं नुसते 100 जागा येतो तुम्ही त्याला 100. तुम्हाला वाईट वाटण्यासाठीच म्हणतोय, तुम्हाला ऍक्च्युअल परिस्थिती दाखवण्यासाठीच म्हणतोय की दादांनो 100 जागा आहेत, 100 जागा आहेत आणि त्यासाठी तुम्ही हातातलं सोडून पळत्याच्या मागे पळतायत. म्हणजे जे तुम्ही मागच्या 3-4 महिन्यापासून ज्याच्यावर प्रॉपरली तयारी केली, ज्याच्यावर तुम्ही तुमची पूर्ण मेहनत लावली आणि ते सोडून तुम्ही आता दिलं फक्त आणि फक्त 100 जागांसाठी, प्रॅक्टिकली बाळांनो तुम्हाला हे पचतंय का? मग तुम्हाला काय वाटतं आम्ही काय केलं पाहिजे? बघा, माझं म्हणणं आहे तुम्ही ऍग्रिकल्चर करा, अजिबात विरोध नाही माझा. कोंगे सरांचंही हेच मत होतं, सकाळी मी जेव्हा त्यांना फोन केला त्यांचंही स्पष्ट हेच मत होतं की ऍग्रिकल्चर आपल्याला त्यांना करायलाच लावायचंय. पण ऍग्रिकल्चर करत असताना हे आतापर्यंत जो बेस तुम्ही बनवला, हा बेस हलू न देता बघा, नॉर्मली जे एकदम नवीन स्टुडंट्स आहेत, न्यू कमर्स, ज्यांना क्वांट, रिजनिंग, इंग्लिश काहीच जमत नाहीये, त्यांना मी म्हणेल तुम्ही 60% वेळ ऍग्रिकल्चरला द्या. म्हणजे दिवसभरात जर तुम्ही 10 तास अभ्यास करताय तर 6 तास ऍग्रिकल्चरला द्या आणि 40% वेळ जो आहे हा क्वांट, रिजनिंग आणि इंग्लिशला द्या. कारण यांनी ऑलरेडी तयारी कमी केली आहे क्वांट एलआर इंग्लिशची. तर मग आता या महिन्याभरात तर काय फार काही मोठा तीर नाही मारणार आहे तुम्ही, त्यामुळे ठीक आहे बाबा, तुम्ही हरकत नाही. पण जे ओल्ड स्टुडंट्स आहेत ना, ओल्ड स्टुडंट्स मधले म्हणजे कुठले, ज्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राची ऍड यांनी यापूर्वी आपलं पूर्ण टार्गेट, मी सांगितलं ना गणेश, ज्याला 40 पैकी 40 मार्क आहे क्वांटमध्ये, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, शिंदे, गणेश जाधव ऍग्रिकल्चरवाला RRB PO ला आहे. RRB PO ला ऍग्रिकल्चरवाले ते एवढे आहेत म्हणजे आता तुम्ही इमॅजिन पण नाही करणार की एवढे हे पोरं ऍग्रिकल्चरवाले आहेत, RRB PO ला आहेत. अशा लोकांनी किंवा तयारी खूप केली होती पण RRB PO अनफॉर्च्युनेटली फेल झालो, क्लर्कला आहे किंवा क्लर्कला पण नाही आहे. तर अशा लोकांनी ज्यांनी किमान ओल्ड स्टुडंट्स म्हणजे कुठले, ॲटलिस्ट यांनी मागचे 4 ते 5 महिने यांनी जनरल बँकिंगला दिले होते, तर प्लीज बाळांनो, दादांनो, तुम्ही शिफ्ट होऊ नका. तुम्ही ॲग्रिकल्चर कराच, पण तुम्ही सोबत जनरल बँकिंगची तयारीसाठी तुम्ही एक 70 ते 80% वेळ द्या आणि ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही 20 ते 30% वेळ द्या. आता 20 ते 30% वेळेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही एक कोंगे सरांचं लेक्चर करा, इथं 1.5 तास तुमचे लेक्चरला लागतील आणि एक 1.5 ते 2 तास तुम्ही डिस्कशन किंवा रिडिंगला ठेवा. याने काय होईल, तुमची सायमल्टेनियसली हा जो प्लॅटफॉर्म बनलाय हा बिघडणार नाही. नाही तर काय होईल, अनफॉर्च्युनेटली समजा बघा 100 मुलं आहेत, समजा 100 सारथीमधून लागले समजा, असं तर होणार नाही, एवढं तर इम्प्रॅक्टिकल कुणी असू शकत नाही, तुम्हालाही कळतं. तर आज आपल्याकडे ॲग्रिकल्चरचे 100 मुलं ऑलमोस्ट एका बॅचमध्ये बसतात. समजा ती बॅच लागली, इतर बॅचेसला तर पुन्हा वाऱ्याकडेच तोंड करून फिरणे. नाही सर नंतर AFO आहे ना, अरे बाबा नंतर AFO आहे, तर नंतर AFOची प्री पास होणं आहे, नंतर मेन्स आहे. अगोदर AFOची प्री पास व्हावं लागेल ना, तर प्रीसाठी क्वांट्रिजनिंग इंग्लिश बाबांनो. बरं त्यातल्या त्यात तुम्ही आता किती ॲग्रिकल्चर करा,
शेवटी पुन्हा कसे बाबांनो, इंटरव्ह्यूचं वेटेज 40%, एक्झामचं वेटेज 60%. यामुळं ज्या लोकांना एक्सपिरियन्स आहे, या लोकांना एक्झाम मध्ये जरी कमी मार्क आले तर ते इंटरव्ह्यू मध्ये बाजी मारून येतील, कारण त्यांना अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाच्या बेसिसवर त्यांना जास्त मार्क मिळणारच आहे ऑफकोर्स. त्यामुळं प्लीज पूर्ण इम्प्रॅक्टिकल विचार करू नका, थोडा प्रॅक्टिकल विचार करा. मी अजिबात म्हणत नाही बँकिंगचं तयारी, ॲग्रिकल्चरची तयारी करू नका. मी म्हणतोय करा, पण पूर्ण वेळ देऊ नका. आणि अजून आता काही लोक आलं, बँक ऑफ महाराष्ट्र आल्यानंतर काही लोकांनी काय केलं, ॲग्रिकल्चरची तयारी चालू केली, पण हे डायरेक्ट सोडूनच दिलं. बरं, आता तुम्ही काय 12 तास ॲग्रिकल्चरची तयारी करणार नाहीत, मग हे सोडण्यात काय लॉजिक आहे? म्हणजे कोंगे सरांच्या भाषेत जमिनीची मशागत करायची, पाऊस पडू द्यायचा, पुन्हा मशागत करायची, तिच्यात बी लावायचं, बियाचं रोपटं व्हायचं, रोपट्याचं झाड व्हायचं, झाडाला फळं यायचे, आणि फळं काढणीचा वेळ अचानक पाऊस यायचा, अख्खी केलेली मेहनत वाया. यात तुमची आणि आमची दोघांची एनर्जी वाया जाईल, लक्षात ठेवा. आपल्याकडे आता पाऊस चालू आहे बघा, सोयाबीनचं सीझन आहे, नेमकी आता 8-10 दिवसावर सोयाबीन काढण्याला येणार आहे, आणि अचानक जर पाऊस आला तर सोयाबीन हातातलं निघून जाईल. एवढ्या सिंपल भाषेत तुम्हाला सांगतोय. त्यामुळं इतक्या दिवस केलेली मेहनत वाया जाऊ देऊ नका. प्रॉपरली जनरल बँकिंग आणि ॲग्रिकल्चरचा टाइम सेग्रिगेट करा. उरलेल्या वेळेत हे करा, उरलेल्या वेळेत हे करा. एक ॲटलिस्ट 2-3 तास ॲग्रिकल्चरला द्या, 3-1 तास खूप झाले, आणि उरलेला वेळ आपला ॲज इट इज पहिल्यासारखं जनरल बँकिंगला चालू ठेवा. ठीक आहे. आता मी जर सांगितलं अविनाशचं उदाहरण, अविनाशला मेन्समध्ये प्रॉपरली मार्क येतात. ठीक आहे बाबा, तू 4 तास दे ॲग्रिकल्चरला, काय फरक पडतोय, तुझी ऑलरेडी मेन्सची तयारी झाली ना. असं कोणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्ही असाल तर द्या ना. आणि जर तुम्ही असे असताल इकडं की तुम्हाला क्वांटिटी इंग्लिश येतच नाही सध्या, मग ठीक आहे, मग तुम्ही द्या वेळ ॲग्रिकल्चरला, काय प्रॉब्लेम आहे, घ्या एक चान्स घेऊन बघा, काय प्रॉब्लेम. पण जर ऑलरेडी बेस बनवलाय तर तो बेस हलू देऊ नका. ठीक आहे. चला पुढे जाऊया. येणारे सीईटी अपडेट. PIB न्यूज जे यांनी एक आपले जे मिनिस्टर आहेत धर्मेंद्र सिंग, त्यांनी एक सांगितलं होतं की बाबा येणारे सीईटी फेब्रुवारीमध्ये 2022 मध्ये लागेल, असे एक अपडेट त्यांनी दिले. याच्या व्यतिरिक्त येणारे सीईटीचं काही अपडेट नाही आहे. येणारे सीईटीचं टेन्शन किंवा येणारे सीईटीची काळजी कुणी घ्यावी माहिती आहे का? जे आता सध्या अंडर ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे इनफॅक्ट मी म्हणेल फायनल इयरला आहे किंवा सेकंड इयरला आहेत, यांनी येणारे सीईटी बद्दल विचार करावा. अरे तुम्ही ऑलरेडी चांगलं तयारी करतायत ना, तुमचे यावर्षी रिझल्ट येणं एक्सपेक्टेड आहेत, तुम्ही येणारे सीईटीचा विचार कशाला करताय? सरकारचे धोरण आहेत. सरकारने आता येणारे सीईटीचं जे पिल्लू आहे हे गव्हर्नमेंटने 2013-14 मध्ये सोडले. 2014 ने आता शिले 2019च्या अगोदर 18-19 मध्ये की बाबा लवकरात लवकर आम्ही अशी एक एक्झाम कंडक्ट करू नॅशनल लेवलला, जिथे विद्यार्थ्यांचे पैसे वाचतील, हे होईल ते होईल. हे पिल्लू गव्हर्नमेंटने कधी सोडलंय? 2018-19 मध्ये, ज्याच्यावर अजून इम्प्लिमेंटेशन नाही. 19 गेला, 20 गेला, 21 गेला, आता 22 मध्ये येईल म्हणतात. त्यामुळं जे सध्या हातचं आहे हे सोडून पळत्याच्या मागे पुन्हा पळू नका. सध्या काय करायचंय त्याच्यावर फोकस करा. येणारे सीईटी बद्दल आम्ही एक पटकन तुम्हाला अशी बूम न्यूज देणार आहे, जी न्यूज तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हालाच तुमचं सिक्युअर फ्युचर वाटणार आहे. त्यामुळे सारथीची ही न्यूज तुमच्यापर्यंत लवकरच येईल. आणि ही न्यूज अशी असेल की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. तुम्हाला असं वाटेल की येणारे सीईटीची बॅच चालू करणार आहे. नाही, लय मोठी न्यूज आहे, तुम्ही ताण घेऊ नका. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्याबद्दल ताण घेऊ नका. विचार करण्याचं काम आमचं आहे, तुमच्या भविष्याचं तुम्ही फक्त इम्प्लिमेंटेशन करा. ठीक आहे. तर येणारे सीईटी सध्या अपडेट एवढी आहे की फेब्रुवारी 2022 मध्ये सीईटी इम्प्लिमेंट होणार आहे. आणि सीईटी जरी 2022 मध्ये काय मी म्हणतो जानेवारी 2022 मध्ये येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण सिलेबस काय खूप बदललेला असणार नाही, 70-80% सिलेबस हाच असणार आहे. आणि उलट पहिल्या पंक्तीत गोड गोड जेवायला असते, गरम गरम जेवायला असते, पहिल्या पंक्तीचा आपला नंबर लागणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या सगळे काय म्हणतात त्याला, एकाही तुमचा आहे, बादशाही तुमचाच आहे. चीत भी तुम्हारी, पढ़ भी तुम्हारी, तुम टेंशन मत लो. जो बच्चे अभी अंडर ग्रेजुएट है ना, इनको सोचना पड़ेगा
क्या करना है तो आगे, ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, अपकमिंग ऍडव्हर्टिजमेंट. आता अपकमिंग ऍडव्हर्टिजमेंट कुठल्या आहेत? IBPS क्लर्कची ऍड काय आहे ना, IBPS क्लर्कची ऍड बघा, कुठलीही गोष्टीची एक हे असते की आता एक समिती बसवली त्यांनी की रिजनल लँग्वेजमध्ये परीक्षा घ्या. आता ही समिती लगेच 15 दिवसात 10 दिवसात तर काही निकाल देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत या समितीचा निकाल येत नाही IBPS क्लर्कची ऍड होल्डवर असेल. पण यावर्षी IBPS क्लर्कची जागा निघतील आणि IBPS क्लर्कची जागा ऍड येईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्यानंतर IBPS PO ची ऍड का होल्ड केली? आता IBPS PO ची ऍड येणं तर आजही अपेक्षित आहे, पण IBPS PO च्या ज्या तारखा IBPS ने आयॉन डिजिटल मध्ये घेतल्या होत्या त्या तारखा सध्या पोस्टपोन केल्या. नवीन डेट अजून आलेल्या नाही आहेत, पण IBPS PO च्या रिसेंट ज्या तारखा IBPS ने घेतल्या होत्या या डेट सध्या तरी होल्डवर आहे. म्हणजे आयॉन डिजिटलला एवढं आहे की या डेटला तारखा परीक्षा होतील असं वाटत नाही, असं आयॉन डिजिटलचं म्हणणं आहे. त्यामुळं इमिडिएटली IBPS PO ची ऍड येईल की नाही येईल हे नाही सांगू शकत, पण IBPS PO ची ऍड पण येणार. पण IBPS PO ची ऍड जी आहे ही क्लर्कच्या ऍड पेक्षा अगोदर येणं अपेक्षित आहे. कारण जर उद्या समितीचा निकाल परवा दिवशी पण ऍड येऊ शकते IBPS क्लर्कची, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अपकमिंग ऍडव्हर्टिजमेंट म्हणलं तर कन्फर्म जे ही IBPS CSO ची ऍड, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसरची ऍड. त्यानंतर कन्फर्म ऍडव्हर्टिजमेंट म्हणलं तर SBI PO ची ऍड येईल, पण आता कधी येईल हे नाही सांगू शकत. त्यानंतर RBI असिस्टंटची ऍड येईल. आता हे सगळं मी ऑलरेडी तुम्हाला बोललोय, या विषयावर वेगळं बोलण्यासारखं नाही आहे काही. त्यानंतर NISL ची ऍडव्हर्टिजमेंट सध्या चालू आहे आणि अजून एक ऍडव्हर्टिजमेंट सध्या येणं अपेक्षित आहे. त्यामुळं या वर्षभरात एवढ्या 6 ऍडव्हर्टिजमेंट तर कन्फर्म येणार आहेत, फक्त टप्प्याटप्प्याने येतील. इनफॅक्ट तुम्हाला ज्या अपेक्षित ऍड नव्हत्या नाहीत अशाही काही ऍड भस्कनमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमची तयारी सोडू नका. आणि मी म्हणेल तुम्ही आता काय येणार आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे याची तयारी करा. म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट येतील तेव्हा येतील, तोपर्यंत मी स्वतःला पूर्ण प्रिपेअर करून ठेवेल, याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर मागच्या स्टडी प्लॅन जो मागच्या 15 दिवसापूर्वी जो मी स्टडी प्लॅन तुम्हाला दिला होता याच्याबद्दल काही मुलांचं म्हणणं काय काय बघा, त्याबद्दल काय काय मुलांचे काय काय फीडबॅक आले त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं बोलतो. मी सांगितलं होतं पुढचे 15 दिवस अजिबात कुठली टेस्ट द्यायची नाही. मी सांगेल म्हणलं होतं, पुढचा प्लॅन मी तुम्हाला देईल असं म्हणलं होतं. तर पुढचे 15 दिवस कुठलीही टेस्ट द्यायची नाही असं म्हणलं होतं. तरी काही लोकांनी ऑनलाईन टेस्ट दिल्या आणि इथं माती खाल्ली जी द्यायला सांगितली नव्हती. तुम्ही अतिशहानपणा करू नका दादांनो. मला सांगा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अरे बाबांनो पुढे कुठे एक्झाम नाहीये, आणि जर पुढे एक्झाम नाहीये ठीक आहे, फक्त IDBI ची एक्झाम होती, IDBI बद्दल बोललो होतो, पण ऑनलाईन टेस्ट तरी दिल्या आणि उगाच स्वतःचा मोराल डाऊन करून घेतला, उगाच स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन करून घेतला. तर मी सांगितलं होतं ज्यांनी हे असं केलं त्यांच्या पुन्हा मनात तो फोबिया येऊन बसला की काय प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण फार इम्पेशंट लोक आहेत महाराष्ट्रातले, आपल्यात पेशन्सच नाही. एक आपण इम्पेशंट आहेत आणि दुसरं आपल्या अपेक्षा खूप स्वतःच्याकडून जास्त आहे. म्हणजे कसं आहे, एक तर समजा तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला झटमंगनीन पट बिया पाहिजे, एवढी गडबड आहे, आणि लगेच बिया झाला की लगेच लेकराची अपेक्षा आहे, म्हणजे रिझल्ट पण लगेच इमिडिएटली पाहिजे. असं होईल का तुम्ही सांगा? प्रत्येक गोष्टीचा एक फिक्स टाइम असतो ना. पहिले लोक काय करायचे, पहिले एंगेजमेंट करायचे, मग त्यात थोडासा वेळ जाऊ द्यायचे, मग एंगेजमेंट झाल्यानंतर मग काही दिवसानंतर लग्न व्हायचं, मग त्या लग्न झाल्यानंतर मग ऑफकोर्स मिनिमम 9-9.5 महिन्याचा वेळ जाऊ द्यावा लागेल. एवढं कसं गडबड लगे आलं की हे आलं की हे झालं ते झालं, हे करू का ते करू, असं करू नका, एवढी अपेक्षा करू नका स्वतःकडून. अरे बाबांनो 15 दिवसाचा वेळ मागितला होता मी, 15 दिवसांचा, की स्वतःचे फक्त 15 दिवस इन्व्हेस्ट करा आयुष्यातले, आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट बोललो होतो. काही लोकांचे मला रेग्युलरली हे येतात, व्हॉट्सअप येतात, डे 1 कम्प्लिटेड, डे 2 कम्प्लिटेड, डे 3 कम्प्लिटेड, डे 4 कम्प्लिटेड, डे 5 कम्प्लिटेड, डे 6, रेग्युलर अपडेट आहेत त्यांचे. व्हॉट्सअपला नेहमी मेसेज येतात त्यांचे. तर मला ते समाधान वाटतं यार की चला ठीक आहे, काही लोक तरी कमीत कमी करतायत, तर चला काहीतरी आपलं एवढं तास दीड तास जे व्हिडिओचं काहीतरी सार्थक झालं, काहीतरी त्याचा उपयोग होतोय. ठीक आहे, काही लोक करतायत पण मला मेसेज करत नाही, चांगली गोष्ट आहे, काही गरज नाही, तुम्ही करावाच असं माझं काही हट्ट नाही आहे.
मी म्हणतोय तुम्ही तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहेत ना, चला ठीक आहे, हरकत नाही. पण एवढे इम्पेशंट हो ना की 8 दिवस केलं, हा आता बरं वाटतंय मला, जरा लगेच ऑनलाईन टेस्ट देऊन पाहिलं. अरे करा की 15 दिवस, काय फरक पडतोय. 15 दिवस प्रॉपरली प्रॅक्टिस करा असं बोललेलो, आणि मग नंतर ऑनलाईन टेस्ट द्या. तर काही लोकांचे हे मध्येच ऑनलाईन टेस्ट देऊन ऑनलाईन टेस्टचं भूत नाचलं आणि मग त्यात अजून त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला. प्लीज तसं करू नका. 15 दिवस फॉलो केलं असेल तरच ऑनलाईन टेस्ट द्या. काही लोकांचे रिव्ह्यूज काय होते, सर आता छानपैकी अटेम्प्ट वाढले, तर आता कॉन्फिडन्स पण वाढला, अटेम्प्ट इन्क्रीज्ड, अटेम्प्ट वाढले. काही लोकांचं म्हणणं आहे आता मस्त कॉन्फिडन्स वाढला आणि आता फुल असं वाटतंय की आता आम्ही काहीतरी करू शकतो. अटेम्प्ट, आणि सगळ्यात महत्वाचं काय की ना, एक पॉझिटिव्ह वाइब्स तयार झाले की हा आता मी करू शकतो बाबा. कारण की कसं असतं, बरेच जण काय करतात की क्लास लावला की लगेच अपेक्षा करायला लागतात की हा आता मी क्लास लावला ना, आता मला काय टेन्शन आहे, आता माझं कन्फर्म सिलेक्शन होणार आहे. चुकीचं आहे तुमचं म्हणणं. फक्त क्लास लावल्याने सिलेक्शन झाल्यास आतापर्यंत 1000 लोकांचं सिलेक्शन झालं असतं मागच्या वर्षात, दरवर्षी. कारण हजारो लोक क्लास कंप्लीट करतात, पण सिलेक्शन शेमध्ये का होतं, शेकड्यात का होतं, कारण की क्लास लावणारा प्रत्येक विद्यार्थी सिलेक्शन नाही होत जोपर्यंत तो प्रॅक्टिस करत नाही. त्यामुळं प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे 15 दिवसामध्ये या काही लोकांचे अशा पद्धतीने रिव्ह्यू झाले. काही लोकांनी काय केलं, अजूनही काही लोकांनी माती काढली. 4 दिवस मस्त काय असतं आपल्याकडं, जेव्हा दुःखात आपण असतो ना, तेव्हा आपण कुणाला येण्यालाही फॉलो करतो. मग तुम्हाला कोणतरी तुमच्या मित्रांनी सांगितलं, अरे येडा आहे का तू पीओ प्री फेल झाला का, काय टेन्शन घेऊ नको, हे चुरण घे, रोज खाय, तू बघ तू पुढच्या 15 दिवसात प्री पास होशील. असं जर झालं असतं तर आम्ही इथं 10 वर्षापासून, तुम्ही इमॅजिन करा असं होईल का. यासाठी प्रॅक्टिसच करावी लागेल दादांना. तर काही लोकांनी काय केलं, एकदम तेव्हा एकदम टेन्शनमध्ये होते प्री फेल झाल्याच्या. मग यांनी काय केलं, सरांनी सांगितलंय ना 15 दिवस करायचं, 8 दिवस एकदम पुरा जोर लावून टाकला आणि 8 दिवसानंतर पुन्हा एक गाळ पाटले. मी पुन्हा सांगतोय, जर तुम्ही असं केलं असेल तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. जर तुम्ही असं केलं असेल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. त्यामुळं हे असं जर तुम्ही केलं असेल तर मी तुम्हाला आता पुन्हा म्हणतोय, पुन्हा प्रॅक्टिस करा, पुन्हा पहिल्यापासून दुसून चालू करा. कारण पर्याय नाही. कारण जर तुम्ही ते फॉलो करत नसताल रेग्युलरली तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसणार नाहीत. आणि जर तुम्ही ते प्रॉपरली रेग्युलरली फॉलो केला असेल तर मी गॅरंटीने सांगतो की आता तुम्हाला ते परिणाम दिसायला लागले असतील. ज्यांना कुणाला असं वाटतंय की सर मी 15 दिवस तुम्हाला पूर्ण फॉलो केलं तरी माझं होत नाही, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही बिनधास्त मला फोन करा, मेसेज करा, मला ब्लेम करा. ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकल्या. कारण मी तुम्हाला म्हणलो होतो, जर तसं झालं, तुम्ही 15 दिवस मी जसं सांगितलं तसं करून सुद्धा रिझल्ट येत नसतील किंवा त्याचे परिणाम दिसत नसतील, त्याचे इफेक्ट, त्याचे पॉझिटिव्ह गोष्टीत कन्व्हर्जन झालं नसेल, तर तुमची जबाबदारी मी घेईल. तुम्ही मला बिनधास्त ब्लेम करा की सर मी तुम्हाला 15 दिवस फॉलो केलं, हे तुमचं फेल्युअर आहे. तुम्ही बिनधास्त मला सांगा, ते मी स्वतः ऍक्सेप्ट करतो. कारण मला माहिती आहे 15 दिवस फॉलो केल्यानंतर असं कुणीच नाही आहे की ज्यांना असा प्रॉब्लेम येतो. तर असे काही लोकांचे रिव्ह्यूज आहेत. काही लोकांनी मध्ये स्वतःहून प्रामाणिकपणे मान्य केलं की सर मी 8 दिवस प्रॉपरली केलं, मध्यंतरी मी आजारी पडले, असे 2-4 लोकांचे मेसेज आहेत. तर हे प्लीज असं होऊ देऊ नका. ठीक आहे, आजारी पडले असतील तर जेन्युइन रिझन आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट आता पुढे त्याला कंटिन्यू करा. असे काही मागच्या याच्यातले रिव्ह्यूज होते. आता पुढच्या स्टडी प्लॅन बद्दल बोलूया. शेवटचा मुद्दा आजच्या सेशनचा, 15 दिवसाचा पुढचा स्टडी प्लॅन थोडं सेग्रिगेट केलंय. बिगिनर बॅचेससाठी स्टडी प्लॅन कसा असावा, बिगिनर बॅच 5 आणि 6 साठी. बिगिनर बॅच 5 आणि 6 ने फक्त आणि फक्त होमवर्कच करावा. होमवर्क व्यतिरिक्त तुम्ही काही करू नका. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला क्लासकडून मिळतात फक्त आणि फक्त तेवढंच करा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू नका. तुम्ही फक्त रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला जो होमवर्क दिलाय तो तेवढं करा.
आणि सोबत सोबत स्टॅटिक आणि बँकिंगवर पुढचे काही दिवस जोर लावा. स्टॅटिक प्लस बँकिंग याला वेळ द्या. पुढच्या 15 दिवसांच्या प्लॅनमध्ये ज्यांचं ॲग्रिकल्चर असेल त्यांनी ॲग्रिकल्चर, पुढच्या 15 दिवसांच्या प्लॅनमध्ये मी तुम्हाला पुढचा प्लॅन देईल. तुम्ही सध्या आणि फक्त एवढंच करा, याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. तुम्ही जेवढं जास्त होमवर्क रेग्युलरली फॉलो करताल तेवढा जास्त तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये आपोआप फायदा दिसायला लागेल. तुम्ही प्लीज फक्त होमवर्क करा. बिगिनर बॅच 4G आहे, यांचं आता कमर्शियल झालं, यांचं आता कमर्शियल नॉन कमर्शियल झालं, यांचं आता कमर्शियल चालू झालंय. यांनी होमवर्क करायचा, होमवर्क तर यांनी रेग्युलरली करायचा. प्लस सोबत क्वांट आणि LR ची प्रॅक्टिस, क्वांट प्लस LR ची प्रॅक्टिस. आता क्वांट आणि LR ची प्रॅक्टिस कशी करावी, क्वांट आणि LR ची प्रॅक्टिस तुम्ही कशी करावी तुम्हाला सांगतो बघा. क्वांटचे जेवढे तुमचे टॉपिक झाले, DI, नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, त्यानंतर DI केसलेट, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन आणि कंपॅरिझन ऑफ आणि अप्रॉक्सिमेशन. तुम्ही काय करायचं, जेवढे टॉपिक आतापर्यंत झाले रोजचे प्रत्येकी 20-20 क्वेश्चन चालू ठेवायचे, कारण होमवर्क तुमचा आता फार मोठा नसेल. यांचे प्रत्येकी 20-20 क्वेश्चन डेली बेसिसवर चालू ठेवायचे. त्यानंतर सोबत सिटिंग अरेंजमेंट, पझल, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ रँक, त्यानंतर सिलॉइझम, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन आणि डिस्टन्स डायरेक्शन. यांचे 15-15, 20-20 क्वेश्चन. सिटिंग अरेंजमेंट, पझल जे मोठे टॉपिक त्यांचे 20-20 क्वेश्चन आणि यांचे 15-15 क्वेश्चन छोट्या टॉपिकचे 20-20 जरी म्हणलं, जसं वेळ मिळतो तसं तुम्ही एवढं करा. तुम्ही मोजून 15 दिवस करा. पुढचे 15 दिवस तुम्ही फक्त एवढंच करायचं, याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काहीच नाही करायचं. पुढचे 15 दिवस प्रॉपरली एवढं फॉलो करा, याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काहीच करू नका. ठीक आहे. बिगिनर बॅच 3चे जे विद्यार्थी आहेत, जे आता मेन्समध्ये कन्वर्ट झाले, यांनी काय करायचं बघा. यांना मागच्या आठवड्यात मी वेगळा प्लॅन दिला होता, तुम्हाला स्पेशली तुम्हाला बोलून तुमचा ऑनलाईन प्लॅन तुम्हाला दिला होता. ऑनलाईन प्लॅनना सगळ्यांना एक प्लॅन दिला होता. तो प्लॅन तुमचा बऱ्यापैकी फॉलो झाला. तुम्ही काय करायचं, अल्टरनेट डेला एक ऑनलाईन टेस्ट द्यायची प्रीसाठी. म्हणजे आज दिली उद्या नाही द्यायची, उद्या दिली परवा नाही द्यायची, अशा हिशोबाने अल्टरनेट डेला एक ऑनलाईन टेस्ट द्यायची प्रीसाठीची. त्यानंतर ऑफलाईन प्रॅक्टिस. समजा आज तुम्ही ऑनलाईन टेस्ट दिली, उद्या ऑफलाईन प्रॅक्टिस करा. ऑफलाईन प्रॅक्टिस कशी, ऑफलाईन प्रॅक्टिस हीच चालू ठेवा. प्लस सोबत डेली कमर्शियल मॅथ्सचे 10 क्वेश्चन, 10 कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन, प्लस एक DI मेन्स लेवलचा, प्लस एक DI केसलेट, प्लस एक सिटिंग अरेंजमेंट आणि एक पझल. या हिशोबाने हे सगळं मेन्स लेवलचं, हे वरचं जे हे सगळं प्री लेवलचं आणि हे खालचं जे हे सगळं मेन्स लेवलचं. कमर्शियलचे क्वेश्चन सध्या मी प्री लेवलचेच टाकायला लावतोय आणि मला वाटतं की कमर्शियलचे क्वेश्चनची 10 क्वेश्चनची डेली टेलिग्राम लाईव्ह सेशनमध्ये तुमची प्रॅक्टिस चालूच आहे. तुमचा जो स्पेशल मेन्सचा ग्रुप आहे त्याच्यावर अजय काळे सर जे आहेत हे लाईव्ह टेलिग्राम सेशन घेत आहेत. त्या लाईव्ह टेलिग्राम सेशनमध्ये ते 10 क्वेश्चन आणि तुमच्या एंड 10 क्वेश्चन, म्हणजे असे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करा. अजय काळे सर जे लाईव्ह टेलिग्राम सेशन घेत आहेत ते 10 क्वेश्चन डेली बेसिसवर, प्लस तुमच्या एंड 10 क्वेश्चन, असे 20 क्वेश्चन डेली बेसिसवर सॉल्व्ह करा. हे रेग्युलरली चालू ठेवा. हा बिगिनर बॅच 3 वाल्यांसाठी प्लॅन. अल्टरनेट डेला ऑनलाईन टेस्ट आणि ऑफलाईन प्रॅक्टिस ही करायची. ऑफलाईन प्रॅक्टिस ही म्हणजे आज मी हे प्रॅक्टिस करेल, उद्या मी टेस्ट देईल, पुन्हा परवा प्रॅक्टिस करेल. किंवा तुम्ही असंही करू शकता, एक दिवस स्पेशली क्वांटची प्रॅक्टिस, दुसऱ्या दिवशी रिझनिंग प्लस टेस्ट, पुन्हा क्वांटची प्रॅक्टिस, तिसऱ्या दिवशी पुन्हा रिझनिंग प्लस टेस्ट, पहिल्या दिवशी क्वांट, दुसऱ्या दिवशी रिझनिंग प्लस टेस्ट, पुन्हा तिसऱ्या दिवशी क्वांट, चौथ्या दिवशी रिझनिंग प्लस टेस्ट, अशा हिशोबाने. आणि हे डेली बेसिसवर 10 कमर्शियल, एक DIचा सेट. सर कमर्शियलचे क्वेश्चन टेलिग्रामवर मिळतील, DIचा सेट टेलिग्रामवर मिळेल, केसलेट रोज टेलिग्रामवर मिळतंय ऑलरेडी. एक सेटिंग अरेंजमेंट, एक पझल मानिया नावाचं एक बुक येतं, पझल मानिया टेलिग्रामवर आपल्या आहे. ते पझल मानिया सर्च करा, त्याच्यातून रोज एक DI, एक सिटिंग अरेंजमेंट, एक पझल, एवढं जरी घेतलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा, जो फायनल प्लॅन कुणासाठी, जे RRB PO प्री क्वालिफाय झाले किंवा फेल झाले. फेल म्हणजे कोणते माहिती आहे का, रनिंग बॅचेस मधले सोडून जुन्या बॅचेसचे विद्यार्थी,
बिगिनर बॅच 1, बिगिनर बॅच 2, त्यानंतर ऑफलाईन बॅचेसचे विद्यार्थी, शेंद्रा बॅच 1, शेंद्रा बॅच 2 यांच्यासाठी हा प्लॅन आहे. हा प्लॅन कोणासाठी आहे बघा, हा प्लॅन कोणासाठी लक्षात घ्या, फॉर ओल्ड स्टुडंट्स. ओल्ड स्टुडंट्स म्हणजे कुठले, ऑफलाईन वाले. ऑफलाईन म्हणजे शेंद्रा 1, शेंद्रा 2, शेंद्रा 1, 2, त्यानंतर 2019चे विद्यार्थी, 2019चे विद्यार्थी आणि बिगिनर बॅच 1 आणि बिगिनर बॅच 2 ऑफलाईन वाले. ऑफलाईन वाले हे एवढे आणि ऑनलाईन वाले हे एवढे, बिगिनर बॅच 1 आणि बिगिनर बॅच 2 यांच्यासाठी हा स्टडी प्लॅन आहे. आता तुमच्यापैकी ज्यांनी RRB PO प्री क्वालिफाय केले अशा लोकांनी काहीच नाही, तुम्ही तुमच्या ग्रुपवरचे टास्क कंप्लीट करा. तुम्ही तुमच्या ग्रुपवरचे टास्क कंप्लीट करा. सोबत GA आणि कम्प्युटर करा, GA आणि कम्प्युटर करा आणि सोबत एक प्रीची टेस्ट देणं चालू ठेवा अल्टरनेट डेला. प्री टेस्ट ऑन अल्टरनेट डे, म्हणजे आज दिली तर उद्या नका देऊ, उद्या दिली तर परवा नका देऊ, अशा पद्धतीने प्री टेस्ट ऑन अल्टरनेट डे. या हिशोबाने तुम्ही तुमचा प्लॅन अशा पद्धतीने फॉलो करा. त्यानंतर जे RRB याच्यामध्ये मेन्सचे जे लोक आहेत, RRB PO मेन्सवाले, त्यांना मी 13 दिवसांचा प्लॅन दिलाय. त्यांनी हे बघायची गरज नाही, त्यांनी इथं कुठंच लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमचा 13 दिवसांचा प्लॅन फॉलो करा. हे RRB क्वालिफाईड कोणते, क्लर्क क्वालिफाईड, किंवा आता भविष्यात या आठवड्याभरात जर SBI क्लर्कची ॲड आली तर तुम्ही पण हेच फॉलो करायचं. SBI क्लर्कची ॲड वाल्यांना जसं रिझल्ट लागला, SBI क्लर्कचा प्रीचा रिझल्ट लागेल त्या दिवशी SBI क्लर्कचा स्पेशल मेन्सचा व्हिडिओ बनवून टाकेल, तो मुद्दा नाही आहे. पण बाकी लोकांनी हे असं फॉलो करायचं. त्यानंतर RRB PO प्री फेल झाले, पण मागच्या वेळेस 15 दिवस प्रॉपरली तुम्ही तो पूर्ण प्लॅन ॲज इट इज फॉलो केला. तुम्ही कुठल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या बघा. तुम्ही डेली एक प्री टेस्ट, डेली एक प्रीची ऑनलाईन टेस्ट द्या, ऑनलाईन टेस्ट द्या. ठीक आहे. आता समजा या टेस्टमध्ये क्वांट आणि LR मध्ये, क्वांट प्लस LR मध्ये मिळून तुमचा 40+ स्कोर येतोय, याला कंटिन्यू करा. आणि जर तुमचा लेस दॅन 40 येतोय बघा, क्वांट प्लस LR, जर बघा जर तुमचा 40+ स्कोर येतोय तर डेली ही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करा. जर तुमचा बघा ऑफलाईन प्रॅक्टिस, अजूनही काही लोकांना असं वाटतंय की नाही एवढा स्कोर येत नाहीये, तर अजून मी म्हणेल तुम्ही काय करा, ऑफलाईन प्रॅक्टिस प्लस ऑनलाईन टेस्ट अल्टरनेट डेला द्या. म्हणजे सर माझा स्कोर ना 40 पेक्षा कमीच येतो अजून पण प्रीमध्ये म्हणतोय बरं का, फक्त क्वांट आणि LRचा 40 पेक्षा कमीच येतोय. तुम्ही डेली बेसिसवर हे असं करा, ऑनलाईन टेस्ट प्लस प्रॅक्टिस, ऑनलाईन टेस्ट प्लस ऑफलाईन प्रॅक्टिस. या अशा डेली बेसिसवर अशा पद्धतीने करा. कधी आज ऑनलाईन टेस्ट द्यायची, उद्या प्रॅक्टिस करायची, आज ऑनलाईन टेस्ट द्यायची, प्रॅक्टिस करायची. सर प्रॅक्टिस कोणती करू, ही प्रॅक्टिस प्लस ही प्रॅक्टिस कोणती करायची बघा. ऑफलाईन प्रॅक्टिस कोणती करायची, कमर्शियल मॅथ्सचे 10 क्वेश्चन, ओके, मेन्सवरचे 10 क्वेश्चन. शेंद्रा बॅच 1, 2 वाले दोन्ही मेन्सच्या ग्रुपवर आहेतच, काही प्रॉब्लेम नाही. मेन्सच्या बॅचमध्ये 10 क्वेश्चन जे अजय काळे सर घेतात ते लाईव्ह टेलिग्राम सेशनमध्ये, ते प्लस क्लासच्या टेलिग्राम वर येणार 10 कमर्शियलचे क्वेश्चन, प्लस एक DIचा केसलेटचा सेट क्लासच्या टेलिग्रामवर येतो, एक मेन्स लेवलचा DI उद्यापासून क्लासच्या टेलिग्रामवर येईल, आपल्या मेन टेलिग्रामवर. त्यानंतर सोबत क्वांट रिझनिंगचे ते नॉन कमर्शियल जे 20 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. कुणाचा ज्यांचा स्कोर लेस दॅन 40 येतोय, सर आमचा लेस दॅन 40 नाही 40+ स्कोर येतोय, डेली बेसिसवर एक ऑनलाईन टेस्ट द्या. आणि सोबत पुन्हा ती ऍक्टिव्हिटी फॉलो करा. कुठली, DI प्लस केसलेट प्लस 10 कमर्शियलचे क्वेश्चन प्लस सिटिंग अरेंजमेंट प्लस पझल, अशा हिशोबाने चालू ठेवा. आणि सोबत मेन्सची बॅच, या हिशोबाने डेली बेसिसवर तुमचा प्लॅन जो आहे हा फॉलो करत राहा. मेन्सची बॅच, आता ज्यांचं ॲग्रिकल्चर आहे अशा लोकांनी ॲग्रिकल्चर पण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. ज्यांचं ॲग्रिकल्चर आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सुद्धा इन्क्लूड करू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने प्रॉपर एक 15 दिवसांचा प्लॅन मी तुम्हाला दिलाय. यासाठी मटेरियल ऑलरेडी तुमच्याकडे आहे, डेली बेसिसवरचं मटेरियल पण तुम्हाला टेलिग्रामवर मिळतंय. त्यामुळं ॲज सच बाकी कुठल्या गोष्टीचं काही टेन्शन नाही आहे. प्रॉपरली हे 15 दिवस फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ जो आहे, आजचा व्हिडिओ असेल
किंवा या व्हिडिओनंतर तुमच्यामध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट असेल किंवा बदल असेल, इम्प्रूव्हमेंट असेल तरी सांगा, इम्प्रूव्हमेंट नसेल तरी सांगा. मला माझ्या पर्सनल नंबरवर व्हॉट्सॲप करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय वाटलं, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओचे लिहू शकता, मला पर्सनली पाठवू शकता. त्यानंतर या व्हिडिओनंतर 15 दिवस जो मी तुम्हाला प्लॅन दिलाय तो रेग्युलरली फॉलो करा. या 15 दिवसात तुम्हाला काय काय बदल होतोय आणि अजून काय काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे, काय काय डिफिकल्टीज तुम्हाला येत आहेत, याचाही प्रॉपरली मला मला माझ्या पर्सनल नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. आणि मी म्हणेल न लाजता करा, कारण जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला प्रॉपर सोल्युशन देणार नाही. आपल्या दोघांमधलं कम्युनिकेशन एकदम क्रिस्टल क्लिअर असावं. जोपर्यंत आपण एकमेकांना सांगणार नाही, जोपर्यंत मी तुम्हाला प्लॅन देणार नाही, तुम्हाला अभ्यासाबद्दल कन्फ्युजन होत राहील. आणि जोपर्यंत तुम्ही मला फीडबॅक देणार नाही तोपर्यंत मला एक्झॅक्टली कळणार नाही की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. त्यामुळे रेग्युलरली मला व्हॉट्सअप करत राहा, टचमध्ये राहा. ठीक आहे, चालेल. तर मग पुढचा प्लॅन जो आहे आता 15 दिवसानंतर मी तुम्हाला देईल, तोपर्यंत हे रेग्युलरली फॉलो करा. इन बिटवीन कुठली ॲड आली तर पुन्हा भेटेलच. आणि सोबत सोबत SBI क्लर्कचा रिझल्ट प्रीचा जाहीर होणार आहे, त्या दरम्यान पुन्हा SBI क्लर्कचा मेन्सचा जो स्टडी प्लॅन आहे त्याचा व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय.